हां सगळं मातीवाडी आज आपल्या रायफल आपल्याला सोडून गेला. दुसऱ्या गावची शान होती. नेमके काय झालं रायफलला आपल्या? रायफलला पण पारगाव शिरसला मैदानात गाडी पडली होती. तिथं तास पलटी झाला, बैलाला थोडासा झटका बसल्याने. त्याच्यानंतर मग आपण 4-5 दिवस प्रत्येक डॉक्टरला दाखवलं. ज्या त्या डॉक्टरची ट्रीटमेंट वेगवेगळी झाली आणि अंतिम टप्प्यात बैल काय प्रतिसादच द्याने. संभाजीनगरच्या डॉक्टरचा फोन झाला सकाळी. त्यांना म्हणलं, ते म्हणले बैल घेऊन या इकडं, बघू आपण आल्यानंतर काय ऑपरेशन करायची गरज नाही. इकडले सगळे डॉक्टर म्हणते ऑपरेशन करावं लागत. मग ते डॉक्टर म्हणले तुम्ही इथपर्यंत बैल घेऊन या. मग आम्ही लगेच नियोजन केलं. 5-6 पोरं गाडी घेऊन गेलो. पण 4 किलोमीटर अंतर राहिलं आणि बैल जास्त त्रास व्हायला लागला बैलाला. म्हणजे डॉक्टर तिकडून 3-4 किलोमीटर अलीकडे आल्यावर त्याने बघितलं बैलाची जीभ सुजली होती. रक्त थोडंसं गड झालेलं होतं. डॉक्टर नेमकी कारण काय सांगितलं, कशामुळे झालं असं? डॉक्टरचं म्हणणं आलं याला म्हणजे आडा बसला असं किंवा आतळ किंवा समजा खुराकामुळं पण एकदा असं झाल्यासारखं झालं. त्याला रवत बंद झालं ना बैल 3-4 दिवस. बैल आज दुसरा होता. हा बैल आता 2 दात केले होते बैल म्हणजे आदत मध्ये आपण कमी पडलं. दुसऱ्यामध्ये जेवढे 6-7 मैदान केले का त्याच्यापैकी 4-5 ठिकाणी बैलने कायम गटाला गाडी आम्हाला म्हणजे नाराज होऊन का मागच नाही येऊन दिलं. आता त्याचं पळायचं नेमकी हे होतं त्याच्यात म्हणजे आता शिक बैल जोमात आला होता. आज 2 तारखेला आम्हाला कोरेगाव येईल केसरी मैदानाला घरची गाडी टाकायची होती. 30 तारखेला आम्ही जाणार होतो. गट किती झाले त्याच्या आतापर्यंत 5-6 ठिकाणी गट आले. फायनलला बी बैल राहिला. एवढ्या ट्रॉफ्या बैलने आतापर्यंत मिळून दिल्या आम्हाला. बैलने असं पुढे गेलं असं आम्हाला नाराज असं एका ठिकाणी ठेवलं. बैल घेतला कधी होतं रे? बैल घेऊन समजा 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झालं का? 1.5 वर्ष झालं. सुरुवात कशी केली त्याची? सुरुवात आम्ही गावात मैदान भरलो होतं आपलं यात्रेनिमित्त, तुळजाभवानी यात्रेनिमित्त. तिथं आम्ही पहिल्यांदा बैल घरच्याच बैलात आणला. तिथं बैलाने गट पास केला आणि तिथून मग बालन टाकल्याची यात्रा झाली. तिथं बी गाडी राहिली. मग तिथून पुढे बैल मग साताऱ्यापर्यंत गेला बैल. आणि बैलने आम्हाला कुठंच नाराज नाही ठेवलं. तिकडे वरल्या भागात कुठं गट आहे त्याचे? सातारा साईड वरच्या पुण्याला कुठं गट घालता ना? वरच्या भागात यवतला यवतवाडीला यवतवाडी दौंडला बैल राहिला होता. मालकाने काय काळजी घ्यायला पाहिजे अशी घटना नाही होण्यासाठी? मालकाने काळजीला काय आता मालक प्रत्येक मालक असं नाही जपतोच ना. आज थोडाचे कोणाला असं कोणत्या मालकाला वाटतं की बाबा आपल्या बैला इथं झाली पाहिजे असं नाही वाटत नाही. पण कळत समजा आता झाली घटना झाली नाही झालं. बैल आता याच्या अगोदर आता सुट्टीला तर इतका बैल गरम होता. डोक्यात इतका बैल ऊस उडायचा होती कवाच नाही काही झालं नाही. त्याला आपण पाहतो तसं काही विषय असं झालं समजा. नशीब त्याचे योग असते ते म्हणायचे. भरपूर प्रयत्न केले पण आता एवढी नशिबाने नाही साथ दिली. नशिबाने साथ नाही दिली. नाही तर आणखीन लय नाव केलं असतं आपलं. नाव आता इथून पुढेच करणार होता बैल पण आता नाही झालं. पाथर्डी तालुक्याचं भरपूर नाव केलं असतं बैल. नाव केलं तर पाथर्डी तालुक्यात नाव त्याने पुणे जिल्ह्यात कवात नाव पडून दिलं नाही आमचं. ज्या मैदानात जाईन त्या रायफल जर म्हणलं तर लगेच म्हणायची गाडी बैल सुसरा म्हणूनच ओळखायची आम्हाला. बैलाने जेवढी ओळख आमची बाहेर केली का तेवढी फक्त रायफलनेच म्हणूनच केली. म्हणजे पळायला पण चांगला होता एकदम. लय पळायला लय पुढच्या रानला बैल जेवढा खालून जेवढा स्पीड होता तेवढा बैलला पुढं स्पीड होता. त्याचं नेमकी पळायचं होतं ना. आता ती दुसरा होता आणखीन भरपूर त्याचं हे होतं. आता दुसरा चालता बैल 1-2-3 महिने. 2-3 महिन्यापूर्वी चालता. आदत मध्ये आम्ही बैल जास्त आणलाच नाही. कारण घरच्या दुसऱ्या बैलामुळे त्याला वेळच नाही भेटला. बैलाला पीड पण चांगला होता. स्पीड होता बैलाला. म्हणजे असा आम्ही जो बैल घातला असा एका बैल नाही झाला का त्या बैलला बैल कमी पडला. कधी बी बैलला बैल तोंड काढूनच पळायला. बारीक वासरा घेऊन पण गुलाल येत ना एकदम. आदत मध्ये गुलाल येत बैल. दुसऱ्याचे बैल ओपन मध्ये बैल आणला आम्ही. 2 दात मध्ये बैल आणला. आता पायऱ्या बिरीच काय अडचण नसेल. गाडी सुद्धा बैल आणला आम्ही. तिथं सुद्धा पब्लिकने बैल गाड्या दांडी फिरतच बैल यायचा. पायऱ्याला नसेल अडचण येत त्याला. पायरला अडचणच नव्हती. पायरला वेटिंगला राहायचे पैरे. एवढा बैल चांगला. बैलने मैदानात बैल पाहिला का कोणी म्हणतं पायरला फोन करायचं. पायऱ्याला फोन करायचं. बैल दिसायला पण एकदम देखणा होता. प्युअर खिलार जातील सोन होतं. बैल खिलार आणि बैल लय मुळात गरम आणि लय शांत होता. 1-2 जरी सुट्टीला जरी असला ना 1-2 जरी असलं ना किती काय झाले सुट्टीला बैल का असा लय असा वाटत नव्हता. त्याच्यातून काय शिकायला भेटलं आता? त्यांनी काय शिकलं समज? शिकायला मग आता काय एवढे जीवापाड काळजी घेऊन समजा बैलला इजा होते म्हणतात. अवघड गोष्ट. अवघड.
खूप अडचणीतून बैल तयार केला होता आम्ही. चालतं, कोणाला काही बोलायचं? ड्रायव्हर बोला ना, ड्रायव्हर कसा होता, काय होता? तुमचं नाव सांगा एकदा. रवी मडके, गदवाडी. बैल कसा होता पळायला? एकदम बैलच नाही पाहिलं सर. तुम्हाला पण गुलाल करून द्यायला. गुलाला तर राहायचं जॉकी म्हणून ते नेलं. जेवढा आदत होता आणलाच नाही, पण जेव्हा चालला तेव्हा माझ्याकडे राहायचं ना. कायम गटाला बिटाला गाडी कुठं पण राहायचं. म्हणजे काही म्हणजे गटाला म्हणजे एकदम म्हणजे असं काही भीतीच नसेल वाटत? भीतीच नाही वाटत गाडी पडायला काही. त्याला जर गाडी लागली चिटकून जीवाचा रान करायचं, गाडी लावायचं. आणखीन कोणाला हे बोल. सुट्टीला कसा होता बैल? इकडे आणते चमकत इकडे. उजव्या खांदी काहीच नव्हता का, एका हाताने उभा राहायचा. डाव्या खांदी समजा डायरेक्ट चिडी करायचा, डाव्या घेऊन जायचा. डाव्या खांदी उभा नव्हता राहत लवकर. बाकी बैल तसं बी शांत होता. तुमचं नाव काय? शुभम. शिवम पूर्ण? माझं तसं शुभम नाव आहे, पण मला सगळे ऋषी नावाने ओळखीते. यांच्या बायला पाहिला गट काढला रायफल आमच्या बादल नावाच्या बायला पहिला गट पास केला होता. तुमचं नाव सांगा. अर्पण छेत्री, कुठले तुम्ही? करंजी गाव. करंजीचे का? तुमच्या बैलाला गट काढून दिलं तर रायफलने पहिला. मागणी कुठे झाली ती रायफलला? मागणी पण झाली त्याला, असं आपण एकदा आम्ही फर्स्ट टाइम साताऱ्याला नेलता. इकडल्या भागात राहिलेलं आहे. साताऱ्याला नेलता, पहिलंच मैदान होतं. मोठा बैल टाकला होता. त्याला पुढल्या रानात निकाल मध्ये तोंडावर घेतला होता रायफल. काय कोणचं मैदान होतं? मैदान होतं, ओपनचं होतं. टॉप मध्ये पळणारे टॉप गाडी. मध्ये पळणार म्हणजे टॉप मध्ये मोठा पळणाऱ्या बैल गाडीला होता. एक चार पण तोंडावर निकाल घेतला होता रायफल. तोंडावर निकाल घेतला. मग आम्ही इकडे आल्यानंतर त्यांचे आम्हाला तिथं फोन चालू झाले. बैल द्यायला का? फोन चालू झाले तर ते बोलले बैल द्यायचा का. आम्ही म्हणलो थांबा, कारण आमची इच्छा अशी होती रायफलला पायऱ्यासाठी लय फोन यायची, पण आम्हाला घरची गाडी पळायची इच्छा होती जास्त, पण ती योगच आला नाही. घरच्या गाडीची आम्हाला अपेक्षा होती, पण ती योग आला नाही पळायची. मागणी कितीपर्यंत झाली त्याला? त्याला मागितलं होतं 3.5 लाखाला, तोंडाने मागितलं. ते म्हणले आता पुढचं तुम्ही बोला कितीला घ्यायचं, मग तुम्हाला सांगतो आम्ही. त्यांनी म्हणले ते म्हणले 3.5 लाख मागितलं. ते म्हणले तुमची इच्छा बोला. घरच्या गाडी गुल्ला ठेवून मग रायफल द्यायचा होता, पण घरची गाडी गुल्ला नंतर मग बैल आपण द्यायचा विचार करू म्हणलं. आता शिकत बैल 2च महिन्यात एवढा पळायला लागला. म्हणलं थोडस नाव करू. आतापर्यंत 9 मैदान पळला, त्यातले 2 मैदान फायनलला राहिला. बाकीचे 6 मैदान गट पास केला, पण जेवढे पळा तेवढे सगळ्याला तोंड काढूनच पळा. आणि गाडी काय नावाने पळली तुमची? गाडी आहे तुळजाभवानी प्रसन्न सुसरी. शरद कांदळे सुसरे आणि कानित नाव दोघे पहिलं कानित नाव 2-3 नावावरच गाडी पळायची. गाडी असं कधी आमच्या पोराच्या नावावर, कोणाच्या बी नावावर, ज्या मैदानात येईल त्या मैदानात कोणाच्या नावावर आमच्या पोराच्या. कधी समोरचा बैल आई तुळजाभवानी प्रसन्न. भावने ग्रुपच्या नावाने आम्ही जादा पळत. बैल मालक कोण होते? मालक ते तुम्ही काय करताय? दुसरं शेती उद्योग? कसा होता? दावणीला कसा राहायचा बैल? मारीत बिरीत तकलीफ बिकलीफ काय नव्हती? पुसेगावच्या स्वप्नील भाऊन मागितलं. पुसेगावचे का? स्वप्नील त्यांच्या दावणीला कोणते आहेत? वडील कोण माहितलं होता? सुंदरवाली मागितलं. सुंदर मध्ये सुंदर टाकला होता, वावरात टाकलं होतं. त्यांनी पण मागितलं होतं. आम्हाला द्यायचं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही बोलूच नव्हतो. चाल